रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी विनोदजी गवळी, प्रशांतजी गवळी, अविनाशजी गवळी, तसेच साहिल दांडेकर आणि किरणजी गुरोडा या सर्व संघ मालकांना आम्ही आमंत्रित करतोय स्टेजवरती या. तसेच VTACA स्टार वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन या संघाला सुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. तर चला टीम 94 या संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतोय आपण येऊन या खुर्च्या ज्या मांडलेल्या आहेत त्या खुर्च्यांवरती आपण आसनस्थ व्हावं अशी टीम 94 संघाला विनंती करेन. त्यानंतर छत्रपती लायन्स संघाचे संघमालक पुष्पराज दादांना विनंती करतो कृपया करून आपण जेवढ्या लवकर याल तेवढ्या लवकर आपल्याला सन्मान आणि सत्कार पूर्ण करता येतील. सर्व मान्यवरांनी आम्हाला सहकार्य करावं, खेळाडूंनी सहकार्य करा. इशिका स्पोर्ट्स या संघाच्या संघ मालकांना सुद्धा आणि खेळाडूंना सुद्धा आम्ही स्टेजवरती मी नक्कीच संघ मालकांना बोलून आणि खुर्च्यांवरती आसनस्थ होण्याची विनंती करेन. इशिका स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंना सर्व खेळाडूंनी जेवढी प्लेइंग 11 होती 15 खेळाडू जे तुम्हाला दिले गेले होते त्या सर्वांनी या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हायचं आहे ही विनंती करेन. त्यानंतर आपण पाहतोय की साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाच्या 15 खेळाडूंना आम्ही आमंत्रित करतोय. या खुर्च्या ज्या मांडलेल्या आहेत त्या खुर्च्यांवरती येऊन आपण आसनस्थ व्हावं अशी मी विनंती करेन. टीम 94 आपले 15 खेळाडू घेऊन या ठिकाणी आपण लगेच यायचं आहे. टीम 94 प्लीज, कारण जेवढ्या लवकर आपण खुर्च्या या ठिकाणी रिकामा जागा भराल तेवढ्या लवकर आम्हाला सन्मान आणि सत्कार तसेच बक्षीस वितरण पूर्ण करता येईल. त्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतोय. बघा कोणाची चावी या ठिकाणी सुझुकी या गाडीची चावी आहे, त्याला एक पिरामिड प्रमाणे लाकडाचा ठोकळा आहे. जर कोणाची हरवली असेल तर या ठिकाणी येऊन घेऊन जायचं आहे. चला या लवकर या सर्व खेळाडू. छत्रपती लायन्स मी नक्कीच विनंती करतोय, पुष्पराज दादा आलेले आहेत. त्यानंतर छत्रपती लायन्सच्या जे 15 प्लेयर आहेत त्यानंतर पुन्हा एकदा आपण विनंती करतोय इशिका स्पोर्ट्स संघाचे खेळाडू या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत. इशिका स्पोर्ट्स या संघाचे संघ मालक जयप्रकाशजी पाटील साहेबांना आम्ही मंचावरती आमंत्रित करतोय. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाला विनंती करतोय कृपया करून बसून घ्या. आणि संघ मालक प्रतिनिधी मला वाटते अमृतजी या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. टीम 94 या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मोस्ट वेलकम नक्कीच आहे. सर्व संघ मालक जे मी अनाउन्स केले त्यांनी सर्वांनी या आणि लगेच आपण सन्मान आणि बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. चला या ठिकाणी आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य टी शर्ट मध्ये दिसतात साई समर्थ स्ट्रायकर संघाचे काही खेळाडू त्या ठिकाणी आहेत. कृपया करून मला वाटतं लगेच या लगेच या इकडे. इशिका स्पोर्ट्स आणि इशिका स्पोर्ट्स संघाचे तसेच काही छत्रपती लायन्स या संघाचे खेळाडू आहेत. विशाल कांबडी, चला विशाल कांबडी लवकर या इकडे, लवकर यायचं आहे विशाल कांबडी. आणि तुमच्या जोडले जे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करायचं आहे. सन्मान आणि सत्काराकडे आपण वळतोय. आमचे आयोजक चला सतीशजी दलवी, त्यानंतर प्रदीपजी लोखंडे, दर्शनजी डबके, कुमार बगली यांनी लगेच सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तसेच आमचे सहसचिव वैदेशजी बलंगे आणि अलेशजी बेंद्रे, तसेच आमचे सर्व भरत तळे, किरण केणे, कृपया करून मी विनंती करतोय. त्यानंतर कुमार रावते यांना सुद्धा आम्ही मंचावरती आमंत्रित करतोय. कुमार रावते या प्लीज, यायचं आहे. बघा त्याच ठिकाणी जे प्लेयर उभे आहेत त्यांनी खुर्च्या घेऊन यायचे तिकडनं. तुम्ही जेवढ्या लवकर तिकडनं याल तेवढ्या लवकर तुम्ही या ठिकाणी नक्कीच मोकळे व्हाल, अन्यथा तिकडे जर उभे राहिले तर आम्ही तुम्हाला खुर्च्या आणायला सांगू. इशिका स्पोर्ट्स संघाचे खेळाडू मला वाटते आहेत त्या ठिकाणी. इशिका स्पोर्ट्स भावेश
या लवकर या जरा, आणि खुर्च्या घेऊन या, येताना खाली यात येऊ नका. आपण सन्मान आणि सत्काराकडे वळतोय. प्रथमतः हा संघ मालक जे आहेत त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण करणार आहोत. आणि प्रथमतः सन्मान आपण करतोय. मी प्रथमतः आमंत्रित करतोय या ठिकाणी श्री साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाचे संघ मालक सुशांतदादा पाटील या ठिकाणी नाही आहेत, मात्र त्यांचे प्रतिनिधी अमृत यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय हा सन्मान आणि सत्कार स्वीकारण्यासाठी. आणि हा सत्कार आपण करतोय सागरजी घायाळ यांच्या शुभ हस्ते. आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्री सागरजी घायाळ असोसिएशनचे सदस्य आहेत आणि मॅनेजमेंटचे आमचे हेड आहेत, त्यांच्या शुभ हस्ते श्री साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाच्या संघ मालकांचे आम्ही आभार मानतोय. त्यानंतर विघ्नेश वॉरियर्स राजावळी या संघाचा प्रतिनिधी किशोरजी डुकले किंवा मग त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी असतील तर आम्ही या ठिकाणी आपल्याला आमंत्रित करतोय. तर या ठिकाणी विघ्नेश वॉरियर्स संघाचे संघ मालक नाही आहेत. छत्रपती लायन्स या संघाचा संघ मालक आहेत पुष्पराज दादा म्हात्रे, माजी उपसरपंच चंद्रवाडा यांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल समालोचक श्री जयेशजी डुकले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय यस पंच राकेश सरांना आम्ही आमंत्रित करतोय आणि त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. जी विजयजी भोये आमच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल समालोचक त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान राकेश सरांचा आपण करूया. राकेश राऊत थोडीशी नक्कीच त्यांना घाई आहे कारण की प्रवास लांबचा आहे. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. पंचांचा मागील एक दिवस आणि आजचा दिवस नक्कीच अंपायरिंग आपल्याला या ठिकाणी करताना ते बघायला मिळाले. त्यांचा सन्मान आणि सत्कार करतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सन्मान्य श्री राकेश राऊत. थँक्यू. त्यानंतर आशुतोष सरांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि हा सत्कार करण्यासाठी विनंती करतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्मान्य श्री सतीश दळवी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करतोय. सतीश दळवी. त्यानंतर परशुदारांनी सुद्धा यावं, ज्यांनी या 5 दिवसामध्ये सुंदर अशी अंपायरिंग केली आणि तो सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा अजून एक जबरदस्त स्टार खेळाडू अतुल ठाकरे यांना आम्ही आमंत्रित करतोय. सरांचा सत्कार त्यांच्या हस्ते आपण करणार आहोत.
या ठिकाणी आपण पाहतोय परशुरामजी पाटील दादांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. तिवरीचे ग्रामस्थ आहेत आणि उत्कृष्ट असे अंपारिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय की एसके फायर्स या संघाचे संघमालक सुनीलजी पागी आणि कृष्णाजी लोखंडे यांना आम्ही आमंत्रित करतो सत्कार स्वीकारण्यासाठी. हा सत्कार आपण करणार आहोत किरण केणे यांना आम्ही आमंत्रित करतोय. किरण या आणि आपल्या हस्ते हा सत्कार वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा अजून एक अनुभवी खेळाडू आणि त्यांच्या हस्ते हा सत्कार आपण करतोय. त्यानंतर या ठिकाणी गणेश कासट यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा यावं. या दोन्ही आमच्या मान्यवरांचा आपण सत्कार करणार आहोत. या गणेश. खूप खूप धन्यवाद. आपण पाहतोय यानंतर जो संघ मालक आहे तो म्हणजे सदान स्मृती 9192 संघाचे भावेश बाबर आणि प्रितेश बाबर यांना आणि हा सत्कार आपण करतोय. गणेशजी कासट आमचे अजून एक अनुभवी खेळाडू आणि महेशजी मोहिते यांना. महेशजी मोहिते या. महेशजी मोहिते आणि गणेशजी कासट या दोघांच्या हस्ते आपण भावेश बाबर यांचा आदर सत्कार करणार आहोत. हे आहेत सदान स्मृती 9192 या संघाचे संघ मालक. यानंतर आपण सन्मान करणार आहोत तो म्हणजे टीम 94 संघाचा आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय या ठिकाणी सन्मान्य श्री परशुराम मोकाशी यांना आणि राहुल अंधेर यांना. या दोघांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय टीम 94 संघाचे ओनर SS इंटरप्राइजेसचे मालक संजयजी म्हात्रे आणि हजरतजी शेख साहेबांचा. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य टीम 94 संघाचे मालक SS इंटरप्राइजेस. त्यानंतर विश्वनाथ जाधव आणि आकाश गोगलदरे या दोन आमच्या खेळाडूंना विनंती करतोय की ओम साई 444 नागले या संघाचे ओनर पिंटादादा परेड यांचा आपण आदर सत्कार करतोय. या दोन्ही आमच्या स्टार खेळाडूंच्या शुभ हस्ते. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत पिंटदादा आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला 4 ट्रॉफीज आलेल्या आहेत. पहिली, दुसरी आणि तिसरी तसेच चौथी या 4 ट्रॉफीज आपल्याला पिंटदादांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. एक स्मित हास्य नक्कीच नेहमी सहकारी असोसिएशनला ते नक्कीच करत असतात आणि उपाध्यक्ष आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. त्यानंतर किरण बारात यांना मी बोलवेन आणि त्यांच्या जोडीला विशाल समोसा यांना सुद्धा बोलवेन. त्यांच्या दोघांच्या शुभ हस्ते आपण पुढील संघ मालक माता पिता 8199 या संघाचे संघ मालक लाखादादा गोवारी यांचा सन्मान आणि सत्कार करतोय. मी विनंती करतोय तो सत्कार प्रकाश तुंबडा यांनी स्वीकारावा. प्रकाश तुंबडा हे त्या संघाचे आयकॉन प्लेअर आहेत. प्रकाश तुंबडा यांचा विचार केला तर प्रकाश तुंबडा हे आपले ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत या स्पर्धेचे. टाळ्या झाल्या पाहिजेत नक्कीच. त्यानंतर मी विनंती करतोय लोकेश भोईर आणि भरत तले यांना त्यांच्या हस्ते
पुढील संघ मालकाचं आपण स्वागत करणार आहोत इशिका स्पोर्ट्स कोलांडे संघाचे, ते म्हणजेच जयप्रकाशजी पाटील साहेब आणि किरण माळी साहेब. या दोघांना विनंती करतोय, नक्कीच जयप्रकाशजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण हा सत्कार स्वीकारावा. त्यानंतर हा पुढील सत्कार जय श्रीराम या संघाचे संघमालक आहेत प्रवीण दादांचा सत्कार करण्यासाठी मी अविनाश गिराणे आणि त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी नक्कीच विशाल कांबळी यांना आमंत्रित करतो. विशाल या दोन्ही आमच्या खेळाडूंच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि सत्कार करूया. त्यानंतर सुशांत वाघ यांना आपण आमंत्रित करूया. सुशांत, त्यानंतर त्यांच्या जोडीला निलेश बंद्रे यांना मी आमंत्रित करतोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करणार आहोत, तो म्हणजेच पार्थ पॅन्थर्स या संघ मालकांचा हेमंतजी लाखात किंवा मग त्यांचे प्रतिनिधी. केबीएम संघाचे संघ मालक बाबूदादा महाले यांना विनंती करते हा सत्कार स्वीकारावा, कारण पार्थ पॅन्थरच्या संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी नाही आहेत. मी अकबर शेख यांना विनंती करतोय आपण मंचावरती यावं. आपल्या विभागातील एक उत्कृष्ट खेळाडू, टाळ्या झाल्या पाहिजेत नक्कीच सन्मान्य मान्यवरांसाठी. बाबूदादा महाले प्रमुख सल्लागार आहेत आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे, त्यांचा सन्मान. तसंच केबीएमचे ते संघ मालक आहेत. त्यानंतर आपण पाहतोय ते म्हणजेच एबी फिटनेस संघाचे संघ मालक संजयजी लोखंडे आणि दिनेशजी लोखंडे यांना आम्ही सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. संजयजी लोखंडे या किंवा मग त्यांचा प्रतिनिधी असेल तर आला तरी सुद्धा चालेल. या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. तर त्यानंतर आपण या ठिकाणी राहिलेला पुढील संघ जो आहे फायटिंग फॉल्कन्स या संघाचे संघमालक हेमंतदादा सुतार आणि कल्पेश सापटे. मी देवा जाधव यांना विनंती करेन आणि ओमकार हिलीम यांना विनंती करतोय या दोघांच्या शुभ हस्ते, देवा जाधव आणि ओमकार हिलीम यांच्या शुभ हस्ते आपण हेमंतदादा सुतार जे प्रमुख सल्लागार आहेत या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आणि फॉल्कन फायटर्स या संघाचे ते संघ मालक आहेत. आपल्याला आपल्या टीव्ही 3 वरून बघायला मिळत आहेत तो म्हणजेच सन्मान्य श्री हेमंतदादा सुतार प्रमुख सल्लागार आहेत आणि फॉल्कन फायटर्स या संघाचे ते संघ मालक आहेत. यानंतर आपण जाऊया या ठिकाणी उपस्थित असलेले आणि शेवटचा संघ मालक जो राहिला आहे तो म्हणजे रुद्राक्ष स्पोर्ट्स संघाचे संघ मालक. हा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो उमेश भुरे यांना आणि त्यांच्या जोडीला आपण मयूर बाबर, प्रशांतजी गवळी तसेच विनोददादा गवळी दोघांना आम्ही आमंत्रित करतो. या दोघे सुद्धा या. त्यानंतर प्रशांतजी गवळी, अविनाशजी गवळी, साहिलजी दांडेकर आणि किरणजी गोरोडा आणि विनोदजी गवळी या सर्वांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय.
आणि VTA CS स्टार हा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल संघ होता, त्यांचे सन्मान आम्ही शब्द सुमनांनी करतोय. खूप खूप आभार. या ठिकाणी आपण वेळ दिला, खेळले त्याबद्दल सर्व खेळाडूंचे आम्ही नक्कीच आभार मानतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर सन्मान आणि सत्काराकडे वळतोय. या ठिकाणी सत्कार आपण करण्यासाठी विनंती करतोय आदरणीय सन्मान्य चंद्रपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच दिनेशजी काटेला साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी पुन्हा एकदा आमंत्रित करेन. आपल्या खेळाडू कक्षामधून कमेंट्री बॉक्स एरियामधून जाऊया आपण. प्रदीप लोखंडे यांच्या शुभ हस्ते सत्कार करूया. सन्मान्य सरपंचांच्या माध्यमातून रुपये रक्कम 5,000 रुपयाची सुद्धा देणगी आम्हाला लाभली होती, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित चंद्रपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दादांचा सत्कार आपण ओके दादांचा सत्कार कालच्या दिवसामध्ये झालेला आहे. त्यानंतर आदरणीय सन्मान्य दिनेशभाईंचा सत्कार सुद्धा मला वाटतं या ठिकाणी दिनेशभाईंचा सत्कार झालेला आहे. आपण जाऊया. त्यानंतर अकबर शेख यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतोय सागर सोमन यांना. त्यांच्या शुभ हस्ते अकबर शेख यांचा आपण सत्कार करतोय. टीम 94 संघाचे कॅप्टन आहेत आणि उत्कृष्ट असा खेळ या कॉमन क्रिकेटला एक करण्यामध्ये नक्कीच त्याने सुद्धा वाटा उचलला आहे. आणि SS एंटरप्राइजेस टीम 94 संघाचा अविभाज्य अंग सध्याचा जो बनलाय आणि एक जबरदस्त मास्टरमाइंड क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. KPL मध्ये मला वाटतं शौर्य वॉरियर्स या संघाचा परमनंट कर्णधार म्हणून त्याला निवडलं जात आहे रवींद्रदाच्या माध्यमातून. तर त्यानंतर आपण जाऊया या ठिकाणी उपस्थित असलेल्या सन्मान्य श्री बाबूदादा धुमाल यांचा सत्कार करूया, कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला सलग प्रत्येक मॅचसाठी कोल्ड्रिंक हा दिला गेला होता. मी विनंती करतोय दर्शनचे डबके आमचे कमेंटेटर आहेत, त्यांना दर्शनाला विनंती करेन दर्शन यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करणार आहोत. बघा, विनंती असेल प्रत्येक मान्यवरांना हे फोटो तुम्हाला मिळतील, हरकत नाही, कारण की आमचे आयफोन वाले फोटोग्राफर आहेत, त्यांचा प्रोफेशनली फोटो हे नक्कीच ते अतिशय चांगल्या पद्धतीने घेत असतात. तर फोटो लागले तर नक्कीच संपर्क करावा ही विनंती. सचिनजी कालात उत्कृष्ट फोटोग्राफी ते सध्या नक्कीच करतात. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सन्मान्य रमेशजी बिरारकर साहेबांचा सत्कार मी विनंती करेन कुमारजी बगली यांना. कुमार बगली यांच्या शुभ हस्ते रमेशजी बिरारकर यांचा आदर सत्कार आणि सन्मान करणार आहोत. त्यानंतर आदरणीय सन्मान्य भरतजी बगलींचा आपण सन्मान येतोय दादा, सगळ्यांकडे येतोय. आलेश दादांना विनंती करतोय, सन्मान्य श्री रत्नाकरजी सावंत दादांना मी पुढे बोलवतोय. शरदजी बगली यांची विनंती आहे की नक्कीच आदरणीय सन्मान्य रत्नाकरजी सावंत साहेबांचा सत्कार करण्यासाठी आपण पुढे येतोय. आणि आलेशजी बेंद्रे दादांना मी विनंती करतोय, रत्नाकरजी सावंत साहेबांच्या माध्यमातून नेहमी आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे टुर्नामेंट होतात, त्यासाठी मोलाचं सहकार्य लागतं. आज सुद्धा त्यांनी रुपये रोख रक्कम 10,000 रुपये जपल आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेसाठी हे आर्थिक सहकार्य हे दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आपण व्यक्त करूया. त्यानंतर आपण जातोय भरतजी बगली साहेबांच्या माध्यमातून नक्कीच मोलाचं सहकार्य आपल्याला लाभत असतं.
कृष्णा भोईर यांना विनंती करतोय, कृष्णा भोईर यांना विनंती करतोय भरत बगले यांचा आदर सत्कार आपण करावा अशी विनंती करत. यानंतर उपस्थित असलेले आदरणीय सन्मान्य दोन्ही आमचे नगरसेवक आहेत. मात्र मी दोन्ही नगरसेवकांना न बोलवता मी शरददादांना आणि वहिनींना बोलवेन. दोघांचा आपण एकत्र सत्कार करूया आणि सन्मान्य अध्यक्ष उपाध्यक्षांना मी विनंती करेन पूर्ण टीम वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची शरदजी बगली आणि त्यांच्या सहभागी नवनिर्वाचित नगरसेविका त्यांना मी बोलवतोय. आपण दीपा मॅडमचा थोडा नंतर करतो फक्त विद्यमान नगरसेवक मी सर्व आमच्या टीमला विनंती करेन. क्या बात आहे. इथे या राधाकृष्णाच्या जोडीचा राम आणि सीतेच्या जोडीचा उल्लेख नक्कीच करावा लागेल आणि शरददादांच्या नेतृत्वाचा उल्लेख करावा लागेल. तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवेचा उरात हाती घेणाऱ्या घोषणाताईंचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आदरणीय सन्मान्य विद्यमान नगरसेविका घोषणाताई शरद बगली यांचा ग्रँड सत्कार या ठिकाणी केला गेला आणि तसेच शरदजी बगली दादांचा सुद्धा सत्कार आणि सन्मान केला गेला. सर्व मान्यवरांना आम्ही निवेदन सांगण्याची विनंती करेन आणि आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत सन्मान्य श्री दानशूर व्यक्तिमत्व विजय शेठजी गोविंद पाटील साहेबांच्या सुनबाई म्हणजेच दीपाताई सुजेश पाटील नवनिर्वाचित नगरसेविका आहेत. त्यांचा सुद्धा ग्रँड सत्कार या ठिकाणी आपण करतोय. यस डीजे वसई विरार महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित बहुमताने निवडून आलेल्या नगरसेविका मॅडम यांचा सन्मान आपण करतोय आणि हा सन्मान या ठिकाणी आपण जर बघितलं तर नक्कीच आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीच्या माध्यमातून आपण करतोय. थोडं थांबायचं तसंच लव घोषे तसंच थांबायचं. डेकोरेटर लहू घोषी यांचे जर प्रतिनिधी असतील तर लगेच संपर्क साधायचा आहे. काही कारणास्तव थोडंसं आपण थांबूया जोपर्यंत लाईट या ठिकाणी येते. एक काही सेकंदांचाच फक्त अवधी आहे. मात्र मित्रांनो लक्षात असू द्या कॉमन प्रीमियर लीग 11 तारखेपासून सुरू होते ती 15 तारखेपर्यंत नक्कीच तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाहीये कारण की आपण पाहतोय एक सुंदर एक क्रिकेटचं पर्व या ठिकाणी थोडंसं थांबतंय. एक ब्रेक येतोय.
दादा जरा लवकर सहकार्य करा मला लाईट विषयी प्लीज, लवकर या जरा प्लीज. लव घोषे यांचे प्रतिनिधी. चल मी येतो, माझ्या पोराची मीटिंग आहे. हॅलो चेक. चला लगेच आपण पुढील सन्मानाकडे वळतोय. ते म्हणजेच यानंतर विनंती करेन या ठिकाणी मान्यवर कक्षेमध्ये उपस्थित असलेले आदरणीय सन्मान्य श्री मंदारजी म्हात्रे यांचा सत्कार आपण तर मंदारजी म्हात्रे यांचा सत्कार करण्यासाठी हितेशजी बलंगे यांना विनंती करेन. हितेशजी बलंगे यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करणार आहोत. मंदार म्हात्रे पडद्यामागचे कलाकार आहेत, हे विसरून चालणार नाहीये. आम्हाला सहकार्य असंच राहावं ही अपेक्षा आहे. आणि जसं म्हटलं जातं ना, शंकरापर्यंत पोहोचत असेल तर नंदीला नमस्कार करावा लागतो. तर मंदार हा एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. आणि हितेशजी बलंगे आपण जर बघितलं तर सहसचिव आहेत आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे.
आपण पाहतोय मंदारजी म्हात्रे यांचा सत्कार या ठिकाणी केला गेला. टीम मॅनेजर आहेत टीम 94 संघाचे. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे डीबेन लाईव्हचे प्रतिनिधी. डीबेन लाईव्हचे प्रतिनिधी या कृपया करून लवकर यायचे. डीबेन लाईव्ह, डीबेन लाईव्ह आणि डीजे आपण सुद्धा यायचं आहे. आणि हा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा एकदा या ठिकाणी आमंत्रित करतोय मंचावरून अविनाशजी ठाकरे यांना आणि आलेशजी बेंद्रे यांना. अविनाशजी ठाकरे प्रमुख सल्लागार तसेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून मोलाचं काम जे पाहतात ते सन्माननीय श्री अविनाशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते डीबेन लाईव्ह धनंजयजी मांगेला आणि त्यांची टीम त्यांचा सत्कार पण करतोय. तर डीजे महेंद्र आपण सुद्धा यायचं आहे. याच दोन्ही आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सत्कार करणार आहोत. तर त्यानंतर लोकेश भोईर यांना विनंती करतोय. लोकेश भोईर APLच्या प्रमोशनसाठी व्हिडिओ बनवला होता आणि त्याला 90,000 व्ह्यूज मिळालेला आहे. म्हणजे 90,000 लोकांनी पाहिलं आहे. तर लोकेश आपण या, त्यांनी बनवला होता हा व्हिडिओ आणि व्हिडिओ भन्नाट या ठिकाणी फेमस झाला. मी विनंती करतोय या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे मला वाटतं सन्माननीय श्री हजरतजी शेख यांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते लोकेश भोईर यांचा सत्कार करावा. बघा लोकेश भोईर यांच्या माध्यमातून जेव्हा KPL कमिंग सून होती तेव्हा एक व्हिडिओ बनवला गेला आणि 90,000 लोकांनी तो पाहिला आणि नक्कीच जबरदस्त काम आणि जबरदस्त फेमस झाला तो व्हिडिओ. मंडप डेकोरेटर प्रतिनिधी या ठिकाणी आपण असाल तर यायचं आहे. लगेच आपण जाणार आहोत. सर्व आमच्या विनंती असेल सर्व समालोचक सागरजी माळी, प्रदीपजी लोखंडे, दर्शनजी डबके, जयजी डोकले, विजयजी भोये, राहुल अंधेर आणि अमित शर्मा यांच्या सगळ्यांच्या शब्द सुमनांनी आम्ही स्वागत करतोय. कारण की आपली स्पर्धा आपणच केलेली आहे. सचिनजी कालात, अमित यांनी यायचं. अमित या, अमित या, तुम्ही सुद्धा आमच्याच ग्रुपमध्ये आहेत. मात्र आपण या ठिकाणी आमंत्रित होतात. मी विनंती करेन दिनेशभाई म्हात्रे यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करतोय. नक्की उत्कृष्ट समालोचन कामनगावचे सुपुत्र आहेत. जरी त्यांची मातृभाषा मराठी नसली तरी सुद्धा मराठीवरती चांगलं प्रभुत्व त्यांच्या माध्यमातून आणि स्कोरिंग साठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. सचिन कालात आणि वैभव धूम या दोघांचे सुद्धा खूप खूप आभार आहेत. आणि वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे ते नक्कीच या ठिकाणी सदस्य आहेतच. शब्द सुमनांनी स्वागत करतोय मोंटी गोरेगाव सरांचं, जे आपण पाहतोय नायगाव सरांचं मूळ आहे मात्र ते सध्या मालवणी या ठिकाणी स्थित आहेत. परशुरामजी पाटील दादा आणि विशालजी नाईक सर, बायदर घोडदेव यांचे सुद्धा आम्ही खूप खूप शब्द सुमनांनी आभार या ठिकाणी मानत आहोत. इतर कुणाचे जर आभार राहिले असतील तर नक्कीच आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आणि लगेच आपण बक्षीस समारंभाच्या बाजूनं वळणार आहोत. तर प्रथम वैयक्तिक पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण जाऊया. मला वाटतं चिराग म्हात्रे आपले सुद्धा शब्द सुमनांनी आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. कारण की आम्हाला विकत का होईना मात्र पाणी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप आभार. तर जयेश दुगले या, आपण वैयक्तिक पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण जातोय. जयेश दुगले जॉईन करायचं आहे. बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळतोय आणि जातोय जयेश दुगले यांच्याकडे. जरूर आपण सगळ्यांचं पुन्हा करूया स्वागत. APL आदिवासी प्रीमियर लीग ज्याप्रमाणे जर उल्लेख करायचा झाला तर या स्पर्धेमध्ये आपण जाणार आहोत वैयक्तिक पारितोषिकांकडे. हा जरूर आपण जाणार आहोत. तत्पूर्वी शेवटचा मॅच म्हणजेच फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच, आणि तो खेळाडू आहे 13 चेंडू आणि 36 धावा किरण बारात. तर मी विनंती करतोय हे बक्षीस वितरण करण्यासाठी सन्मान्य श्री आमचे 2 पॅकर पुष्पराजजी म्हात्रे दादा आणि विनोदजी गवळी दादा
या दोघांच्या हस्ते पारितोषिक आपण वितरित करतोय. जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळाला. विश्वनाथला लवकर बाद झाल्यानंतर जबाबदारीचं क्रिकेट हे त्यांनी खेळलं आणि हे मॅन ऑफ द मॅचचं जे अवॉर्ड अजितदादा गोवार यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी. नक्कीच आपण पाहतोय ही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झाली होती अजितदादा गोवारी चंद्रपड्याचे माजी सरपंच यांच्या माध्यमातून गेम चेंजर. प्लेअर ऑफ द गेम चेंजर आणि खेळाडू आहे ओव्हर फेकला 1 आणि धावा दिल्या 7 ऑन अँड ओनली मिस्टर विश्वनाथ जाधव. नक्कीच हे वितरित करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आदरणीय सन्मान्य मंदारजी म्हात्रे आणि भावेशजी बाबर या दोन आमच्या सन्मान्य मान्यवरांना. बघा दुधारी तलवार आहे जेव्हा पण चालती आहे ना दोन्ही बाजूने वार करते बॅटिंग मध्ये नाही तर बॉलिंग मध्ये. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे विश्वनाथ जाधव याच्यासाठी. सध्या तरी आपण पाहतोय मग गेम चेंजर प्लेयर ठरतोय. आणि लगेच आपण वळूया की मग पुढील जो वैयक्तिक पारितोषिक आहे तिथे आता सर्वप्रथम होतोय बेस्ट फिल्डरची कॅटेगरी आहे आणि त्या कॅटेगरीमध्ये केस करेल का कोणी? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आवाज येत नाहीये. चला गाईत घ्या पुढे घ्या. आपण पाहू शकतोय मग आमच्यापर्यंतची माहिती पोहोचली आहे. रनआउट केले त्याने 4 कॅच पकडले त्याने 8 आणि तो खेळाडू ठरलाय म्हणजेच जबरदस्त खेळ मिस्टर अतुल ठाकरे. क्या बात आहे. 4 कॅचेस आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर 8 कॅच 4 रनआउट आणि एव्हीबीडेच्या माध्यमातून 1 वर्ष फ्री मेंबरशिप दिनेशजी लोखंडे आणि संजयजी लोखंडे यांच्या माध्यमातून. चला आणि वितरित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय आमच्या या ठिकाणी मंचावरती उपस्थित असलेले सन्मान्य श्री दिनेशजी काटेला आणि हेमराजदादा भोईर आणि पिंटादादा परेड यांना. पिंटादादा परेड आपल्याला सुद्धा विनंती असेल. बघा या ठिकाणी आपण पाहतोय की अतुल याला एव्ही फिटनेस दिनेशजी लोखंडे आणि संजयजी लोखंडे यांच्या माध्यमातून 1 वर्षाची जिमची मेंबरशिप फ्री दिली गेलेली आहे आणि गरजेची आहे. आणि मामा सांगतात आणि मामांची खास रिक्वेस्ट आहे की नक्कीच या ठिकाणी एव्ही फिटनेस कडनं जी मेंबरशिप मिळालेली आहे टीम 94 चा तू प्लेअर आहेस नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी विनंती केली जाते की आपण फिटनेस साठी जाणं गरजेचं आहे. वेळ नाहीये अन्यथा मनोगत घेतलं असतं. चला पुढे जाऊया. मला तरी वाटते खरोखर कारण की विदाऊट जिमने इतका खेळ करतो आणि जिम केली तर मग काय करेल. क्या बात आहे. चला पुढे. चला आपण आता जाऊया. पुढील जो पुरस्कार आहे बेस्ट बॉलर आणि तो बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील देणार आहोत. थोडा परफॉर्मन्स सांगणार आहोत परंतु कोणी सांगू शकतोय कोण? जाऊ दे आता नक्कीच वेळ नाही घेत मी. मॅच आपण बघितले तर 6 रन तर आपण पाहिले तर 70 दिलेत. 6 ओव्हर इकॉनॉमी 11.67 आणि विकेट आहेत त्याचे 9. खेळाडू आहे आपण बघितला तर क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे तो म्हणजेच गॉड देव सचिन म्हणजेच सचिन जाधव टीम 94 कामन. क्या बात आहे. सचिन जाधव करतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सचिन जाधव फ्रॉम टीम 94. एक विकेटची हॅट्रिक देखील त्याने पूर्ण केली आहे आणि हा वितरित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय सन्मान्य प्रवीणजी गुप्ता दादांना तसेच दिनेशभाई मात्रे या दोन आमच्या सन्मान्य मान्यवरांना. थँक्यू. त्यानंतर आपण जाणार आहोत जयेश याच्याकडे पुन्हा एकदा. यस विजय. हॅलो. यानंतर आपण जाणार आहोत बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज एनी गेस
सांगा कोण? त्याचा परफॉर्मन्स पाहिला तर मग 6 मॅच 12 षटकार 8 चौकार, स्ट्राईक रेट 246 चा आणि रन्स आहेत 121. 21 धावा बनवताना त्यांनी केले नाही देर. 21 धावा बनवताना त्यांनी केली नाही देर. तो आहे फलंदाज मिस्टर राहुल अंधेर. क्या बात है. बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट गोज टू राहुल अंधेर. वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय सन्मान्य जयप्रकाशजी पाटील आणि भरतजी बगली आमच्या, तसेच रत्नाकरजी सावंत दादांना या आणि ही ट्रॉफी आपण वितरित करा. ब्लॅक डायमंड ऑफ कोकण. क्या बात आहे. काय पदवी दिली आहे आणि तो आज चमकला. जेवढा घासेल तेवढा चमकेल असं डायमंड बद्दल म्हटलं जातं आणि राहुल अंधेर याने ते दाखवलंय. क्या बात आहे. हा हे राहुल अंधेर. जबरदस्त परफॉर्मन्स विथ द बॅट आपण पाहिला. लगेच आपण बघतोय की पिंट्या दादांच्या श्रीमुखावरती स्माईल आली, कारण KPL चा त्यांचा आयकॉन प्लेअर आहे. हा डेफिनेटली आपण APL बघितलं, आता लक्ष KPL वर असेल. बघा नक्कीच पाहुण्यांना देखील उशीर होत आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर मग 2 मिनिटं नक्कीच आपण नक्कीच राहुल अंतर आपण यायचं आहे. राहुल नक्कीच या, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, परंतु नक्कीच आमच्या देखील सहकारी म्हणतात की तुम्ही छान खेळलं गेले. APL मध्ये तुमची टीम रनरअप राहिली. ऑल ओव्हर तुम्ही APL खेळलं गेलं. काय म्हणशील इतका अनुभव, आयोजन आणि त्यानंतर तुमच्या टीमचा परफॉर्मन्स आणि नक्कीच ज्याप्रमाणे आपण बघितलं ही स्पर्धा खेळताना? सर्वप्रथम वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा सर्व पदाधिकारी आणि सर्व जे खेळणारे सर्व खेळाडू आहेत त्यांचं प्रथमतः सर्वांचा आभार असेल की ही त्यांच्यामुळे प्रथमतः आपण टुर्नामेंट खेळतो आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर संघमालक पुष्पराज दादा म्हात्रे त्यांनासुद्धा खूप खूप त्यांचं सुद्धा आभार मानेन की त्यांनी मला त्यांच्या टीममध्ये खेळण्याची संधी दिली. सर्वात वीक टीम म्हणजे माझी असं मला वाटत होतं, पण माझ्या जे 11-15 जे खेळाडू होते त्यांनी चांगलं 100% एफर्ट दिलं आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो. थँक्यू. त्यानंतर आपण बघितलं की APL आपण बघितलं असोसिएशनने भरवली गेली, परंतु जे देणगीदार असतात ना स्पॉन्सर, त्यांच्याबद्दल काय म्हणशील तू? त्यांच्याबद्दल पण नक्कीच सांगेन की ही जी स्पर्धा आहे ही भरवणं तर शक्य आहे, मात्र तुम्ही जे काही आम्हाला देणगी देता, जे काही हातभार लावता, तुमच्यामुळे सुद्धा ही स्पर्धा चांगली पद्धतीची होते आणि पुढेही होत राहणार जर असं सपोर्ट राहिलं तर. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच नक्कीच खरंच महत्वाची गोष्ट सांगितली राहुल. आणि ज्या पद्धतीने एखादी छोटी छोटी गोष्ट एकत्र होऊन मोठी गोष्ट निर्माण होत असते, त्याच पद्धतीनं सर्वांनी दिलेला हातभार जो असेल देणगीचा, तो या खेळाडूंना नक्कीच मोठं करत असतो. जाऊया आपण मॅन ऑफ द सिरीजच्या बाजूनं. चला आता आपण जाऊया. जो पुढील पारितोषिक आहे तर सायकल. मला वाटतं आतापर्यंत जर सायकल आणि सायकल बघितला तर मग सायकलच आहे सिरीजसाठी JPL मध्ये. आणि खेळाडू आपण बघितलं तर मग तुम्हाला, मला तर वाटतं की सांगायचं झालं नाही पाहिजे, तरी पण मी सांगतोय. बघा खेळ त्याचा पाहिलं तर मग मॅच 6 चौकार 28 षटकार 17 विकेट आपण बघितलं तर बॉलिंग करत असताना 3 आणि धावा बनवल्या तब्बल 239. म्हणूनच तर म्हणतात ना कि जली को आग कहते, भुजी को राख कहते, उस राख से बने बारूद उसे विश्वनाथ कहते हैं. प्लेयर ऑफ दिस सीरीज गोज टू विश्वनाथ जाधव. क्या बात है. यस DJ. आतापर्यंत 3 वेळा IPLच्या इतिहासामध्ये मला वाटतं की तिसऱ्यांदा मानकरी ठरलाय सायकलचा, तो म्हणजे विश्वनाथ जाधव. तिसऱ्यांदा मॅन ऑफ 350 या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या. आपण वितरित करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करूया नक्कीच आमच्या दोन्ही नगरसेविका, आणि त्या दोन्ही नगरसेविकांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज जशा या वॉर्डच्या मॅन ऑफ द सिरीज ठरल्या, तशाच विश्वनाथ जाधव या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे आणि त्याला ट्रॉफी वितरित करतात वुमन ऑफ द वॉर्ड नंबर 27, म्हणजेच दोन्ही विद्यमान नगरसेविकांच्या शुभ हस्ते
आपण ही ट्रॉफी प्रदान केली गेली. विशू थोडंसं थांबायचं आहे, विशू असंच सोडणार नाहीये कारण की भरपूर मोठं पारितोषिक घेऊन गेलाय. थोडंसं आपण जर बघितलं तर आदिवासी प्रीमियर लीगचा कितवा मॅन ऑफ द सिरीज? आता ते तर आपले जेवढे झाले तेवढे सिरीज घेतलेत. आणि एकच सांगतो आपल्या समाजा प्लेयर लोकांना, जेव्हा पण आपण ग्राउंडवर जातो तर जिद्दीने खेळा आणि विचार असं पुढचा विचार करू नका की आपण जिंकणार आहे की हारणार आहे. हार जीत तर होतच राहते, पण असं विचार करा का आपण आहोत तिथपर्यंत मॅच जिंकू, हाच विचार करा आणि पुढे जावा बस. या मैदानावरती भरपूर जणांचा रिव्ह्यू येत होते, भरपूर जणांच्या आकांक्षा स्पष्ट होत होता की हे जे खेळाडू आहेत नक्कीच चांगल्या लेवलला सध्या चांगलं क्रिकेट खेळतात, त्याविषयी काय सांगशील? नाही नक्कीच आपले, कारण वसई विरारमध्ये आपण बघतो क्रिकेट खूप पुढे चाललेलं आहे आणि आपल्या असोसिएशनमध्ये पण आपण खेळतो आणि मी पण भरपूर वेळा खेळलो आणि मी पण पराभव झालेला आहे. कारण आपले समोरचा पण संघ चांगलाच आहे, त्याच्यामुळे नो डाऊट, कारण आपले प्लेयर पण खूप घडत चालले आहेत, पण त्यांनी आपल्या गेमवर लक्ष दिलं पाहिजे बस थोडं. या आयोजनाबद्दल काय सांगशील? ना आयोजन खरंच खूप छान आहे, कारण एवढी मंडळी जमली तर आयोजन छानच होणार आहे. काय सांगशील 10 दिवसामध्ये आयोजन झालंय? नाही तेच मी बोललो ना, आता एवढे मंडळींनी आपला हातभार दाखवला आणि आयोजन केलं तर छानच होते. आणि APLचं आयोजन खरंच छान होतं आणि फायनल पण टायमावर झाली, 5-5 ओव्हरचे सामने झाले, त्याच्यामुळे त्यांचा पण धन्यवाद देतो. संघ मालकांचा आभार. संघ मालकाचा आभार जेवढं करू तेवढं कमीच आहे, कारण ते आमचे फॅमिली मेंबरच झाले आहेत आता आणि आम्ही कंटिन्यू त्यांच्याच नावाने खेळतो आणि त्यांचं जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील तुला पुढील तुमच्या वाटचालीसाठी. जाऊया त्यानंतर सांघिक बक्षीस वितरण सोहळ्याकडे. चौथा आणि तिसरा नंबर. बघा आपण पाहतोय की या APL मध्ये जो चौथ्या क्रमांकावर आपण बघितलं तर चौथ्या क्रमांकावर राहणारा संघ रन रेट नुसार आता नक्कीच ही सूचना मिळाली होती आणि राहणारा संघ चौथ्या क्रमांकावर इशिका 11 खोलांडे संघ. प्लीज रिक्वेस्ट करतो इशिका 11 टीमला की आपण या आणि आपलं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे ते आपण स्वीकारा. ते वितरित करण्यासाठी सर्व मान्यवरांना मी उभं राहण्याची विनंती करेन. सर्व मान्यवरांनी उभे राहावं आणि सर्वांच्या हस्ते आपण या इशिका टीम या संघ मालक आणि संघ स्वतःला सेटअप अशा पद्धतीने करा की तुम्ही फेम मध्ये याल. फक्त पॅकर पुढे येतील, पॅकर आणि कर्णधार. पॅकर आणि कर्णधार, बाकींनी वरती बसा, वरतीने काही बसा. इथे पण काही नाही बसलं तरी चालेल. प्लेयर सर्व या. थोडस यस पॅकर पुढे या. बघा आमची इशिका आहे जी दिसते आपल्या टीव्ही स्क्रीन वरती छोटीशी. कर्णधार वरती या. कर्णधार वरती या. कर्णधाराने पुढे यायचं. कर्णधार जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या संघासाठी. इशिका संघ आपण पाहतोय मागील सीझन मध्ये सेकंड प्राइज रनर अप राहिला होता. यावर्षी थोडासा ढासळलेला आहे कामगिरी, मात्र सुपर 4 मध्ये तो आहे आणि संघ हा नक्कीच चौथ्या क्रमांकावरती राहिला. ही ट्रॉफी आपल्याला आली होती आदरणीय सन्मान्य पिंट्यादादा परेड वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमान उपाध्यक्षांच्या माध्यमातून. थँक्यू.
सर्व मान्यवरांनी तसंच थांबावं. आपण तिथेच पुन्हा एकदा लगेच तशाच पद्धतीने तिसरा क्रमांक विजेता संघ जो आहे तो म्हणजेच साई समर्थ स्ट्रायकर ससू नवगर आणि त्या संघाला आणि त्या संघ मालकाला आम्ही आमंत्रित करतोय ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. कॅप्टन डायरेक्ट वरती जायचं आहे. कॅप्टन जसा आकाश बसला होता तसंच बसायचं आहे आणि बाकीच्या खेळाडूंनी तसेच स्पॉन्सर्सनी त्या ठिकाणी उभं राहायचं जाऊन. या प्रत्येकाला सेटअप करा. कर्णधार फक्त होती. यस परफेक्ट यस बरोबर आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिसरा क्रमांक विजेता संघासाठी. चला प्लेयर बाकी आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय साई समर्थ स्ट्रायकर ठरलाय या वर्षाचा सेकंड रनर अप संघ आदिवासी प्रीमियर लीग 2026 चा सेकंड रनर अप. खूप खूप अभिनंदन सुशांत दादा पाटील आणि त्यांच्या साई समर्थ स्ट्रायकर्सच्या संघाचे. लगेच रनर अप या टुर्नामेंटचा तो म्हणजे छत्रपती लायन्स पुष्पराज दादा म्हात्रे. आपण थोडं पुढे यावं, सेंटरला यावं आणि ट्रॉफी आपण स्वीकारावी. कर्णधारांना मी वरती बोलवते. कर्णधार श्री छत्रपती लायन्स ग्रुप चंद्रपाडा. श्री छत्रपती लायन्स ग्रुप चंद्रपाडा. दादा थोडस पुढे या. दादा थोडं पुढे या. चला हा आले दादा आहेत म्हणजे सर्व आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्री छत्रपती लायन्स ग्रुप चंद्रपाडा संघासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बघा रनर अप आहे या ठिकाणी नक्कीच श्री छत्रपती लायन्स ग्रुप चंद्रपाडा. थँक्यू. अंतिम विजेता या आदिवासी प्रीमियर लीगचा ठरलेला आहे वन अँड ओनली टीम 94. आणि मी विनंती करतोय टीम 94 च्या सर्व खेळाडूंना क्या बात है टीम 94 प्लीज कम ऑन द डायस एंड टेक युअर ट्रॉफी. स्वागत केलं आहे. हा आहे आदिवासी प्रीमियर लीग 2026 चा गत विजेता संघ टीम 94. पारितोषिक 77,777 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. आणि जे आपल्याला लाभले टीम 94 संघाचे ओनर आदरणीय सन्माननीय श्री हजरतजी शेख संजयजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. We love cricket and football. From a dance and a man name we call champion, every trainee and every yard man. Champion, every busy and every Bajan. Champion, every trainee and every yard man. Champion, Dini a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Folland is a champion, Lara is a champion, Gale is a champion. Don't forget
Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bolt a champion. रिजू भाई किधर है? Champion, 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 champion. चला आयोजक एक फोटो आपण सन्मान्य श्री अद्रजी शेख साहेबांच्या जोडीला आपण घेतोय. हॅलो थँक्यू धन्यवाद. यस कॅमेरामॅन आपण पाहतोय हा होता 2026 चा आदिवासी प्रीमियर लीगचा हा महोत्सव या ठिकाणी थोडासा थांबतोय या वर्षासाठी. पुन्हा एकदा 2027 मध्ये भेटणार आहोत असाच रोमांचित करणाऱ्या मॅच आणि टुर्नामेंट घेऊन. तोपर्यंत थांबतोय.